सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अदानीचे वीज मीटर ग्राहकाच्या परवानगीशिवाय लावण्यात येतात आणि वीज अधिकारी त्यावेळी सांगतात की अदानीच्या मीटरमुळे स्मार्ट मीटरमुळे बिल योग्य पद्धतीने येईल आणि या मीटरचं बिल दुपटीने तिपटीने जास्त आलेलं आहे। अदानीचं मीटरचं बिल कमी आलेलं दाखवा आणि 10,000 रुपये मिळवा। स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये आम्ही अनेक आंदोलनं केली तरी पण शासनाला जाग येत नाहीत। अदानी स्मार्ट वीज मीटर आणि वाढीव बिलाबाबत तोंडातून ब्र सुद्धा काढत नाहीत। त्यामुळे याचा निषेध म्हणून अदानी स्मार्ट वीज मीटरचे बिल कमी झालेले दाखवा आणि 10,000 रुपये बक्षीस मिळवा ही बक्षीस योजना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राबवण्यात येत आहे। पालकमंत्री व आमदार यांनी वेळ दिल्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेणार असल्याचे वैभव नाईक यांनी सांगितले आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अदानीचे वीज मीटर ग्राहकाच्या परवानगीशिवाय लावण्यात येतात आणि वीज अधिकारी त्यावेळी सांगतात की अदानीच्या मीटरमुळे स्मार्ट मीटरमुळे बिल योग्य पद्धतीने येईल। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळजवळ 86,000 ग्राहक या जिल्ह्यामध्ये आहेत। त्यातले 30,000पेक्षा जास्त ग्राहकांचे अदानीचे मीटर स्मार्ट मीटर लावण्यात आलेले आहे आणि या मीटरचं बिल दुपटीने तिपटीने जास्त आलेलं आहे आणि म्हणून नाईलाजाने आम्ही स्पर्धा घेतली आहे की अदानीचं मीटरचं बिल कमी आलेलं दाखवा आणि 10,000 रुपये मिळवा आणि त्याचबरोबर इथले या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि या जिल्ह्याचे आमदार यांचे वेळ घेऊन त्यांनी जर वेळ दिली तर त्यांची वेळ घेऊन त्यांच्याच त्या स्पर्धेचं बक्षीस वितरण करणार आहोत। कारण संपूर्ण जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटरच्या विरोधात नागरिकांचं विविध आंदोलन सुरू असताना नागरिकांना भुर्दंड पडत असताना ते त्या संदर्भात ब्र सुद्धा बोलत नाहीत आणि त्यामुळे दुर्दैवाने त्यांच्या वेळेनुसार हे आम्ही आंदोलनाचं बक्षीस वितरण करणार आहोत आणि स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये आम्ही अनेक आंदोलनं केली तरी पण शासनाला जाग येत नाहीत आणि त्यामुळे हे प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही आंदोलन केलंय। याच्यामुळे तरी शासनाला जाग येईल काय हा आमचा प्रश्न आहे।